श्रीराम जय जय राम। उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी। विस्तव माहीत नसला तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भासतो, किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा घन त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे राहत नाही। त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते, परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही। तिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होईल। उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल। शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवाला येईल, परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही। म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिक दृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही। एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली। त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या दिल्या। ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला, परंतु आईच्या हातचा मार इतका खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्याने आईला उलट शिव्या शाप पण दिल्या नाहीत। हे जसे खरे त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही। भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते। ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो, हे लक्षात असू द्यावे। आपण निपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल। भगवंत हा सर्वांना साध्य आहे, फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही। आपल्याला जेवढे समजेल तेवढे आपण आधी करावे, मग पुढील माहिती आपोआप मिळते। त्यामध्ये समाधान असावे। उगीच जास्त चिकित्सा करणे हे मीपणाचे आणि देहबुद्धीचे लक्षण आहे। ज्याला भगवंताचे सानिध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल। प्रत्येक माणसाला आधार लागतो, पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही। यासाठी भगवंताचा आधार धरावा, बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच। राम उपाधिरहित आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे। म्हणून ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळते आणि समरस होते, तद्वत रामाशी त्याचे नामच समरस होते। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 1 दशक 2 प्रस्तावना। आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील समास 1 दशक 2 याचा सुंदर साधा भावार्थ जाणून घेणार आहोत। 1 दशकात आपण उपदेशाचा आरंभ, मनशुद्धी, गुरु, विवेक याबद्दल समजले। या 2 दशकात समर्थ आपल्याला जीवनाचा मार्ग अधिक स्पष्ट करतात। कसे जगावे, कसे वागावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे, मनुष्याने जगावे कसे। समर्थ पहिला मुद्दा सांगतात, मनुष्याने सत्य, धर्म, प्रेम आणि संयमाने जगावे।
जगणे म्हणजे फक्त जगत राहणे नव्हे, तर चांगुलपणाने, विवेकाने आणि दयाने जीवन घडवणे. मन शांत ठेवा, वचन सत्य ठेवा, काम योग्य करा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. समर्थ म्हणतात, जगण्यात प्रामाणिकपणा असेल तर देव आपोआप जवळ येतो. वाईट लोकांची संगत टाळा. या दशकातील मुख्य शिकवण म्हणजे वाईट लोकांचा संग टाळा. चांगल्या लोकांशी संगत ठेवा. वाईट संगती मन काळे करते. राग, मत्सर, लोभ वाढतो. चांगली संगती मन निर्मळ करते. विचार उंचावतात. भक्ती जागृत होते. मनुष्य जिथे फिरतो तसा तो होतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, चांगले बोलणारा, शांत स्वभावाचा, सद्गुणी माणूस संगतीस योग्य. वाईट वागणुकीपासून दूर राहा. समर्थ काही वागणुकीपासून सावध करतात. खोटे बोलणे, इतरांविषयी मत्सर, चोरी, फसवणूक, अनावश्यक बोलणे, रागाचा उद्रेक, लोभ, लालसा ही सगळीकडे मनाचा ऊर्जा चोरी करते. समर्थ म्हणतात, वाईट कर्म मनाला अस्थिर बनवतात आणि देवापासून दूर करतात. दया, करुणा आणि नम्रता वाढवा. दयाळू माणूस देवळासारखा. करुणा म्हणजे खरी भक्ती. समर्थ सांगतात, ज्याच्या हृदयात दया नाही त्याची भक्ती थंड. कुणाला दुखवू नका. गरजूंना मदत करा. नम्रता ठेवा. चांगले बोलण्याची सवय लावा. अशा सद्गुणांनी मन निर्मळ होते आणि समाधीचा मार्ग खुला होतो. सत्कर्म हे पूजा अर्चा. समर्थांचे अनोखे वाक्य. सत्कर्म म्हणजेच देवाची खरी पूजा. केवळ मंदिरात जाऊन दिवा लावला तरी पुरेसे नाही. देव तुमच्या वागणुकीत दिसायला हवा. प्रामाणिक कर्तव्य, सत्य, करुणा, इतरांना मदत, स्वतःवर संयम हीच खरी पूजा आहे. मनावर स्वार व्हा. मनाला स्वार होऊ देऊ नका. मनुष्याचे मन सतत बाहेर धावत असते. पैसा, सुख, इतरांची निंदा, भौतिक मोह यामध्ये मन कोल्ह्यासारखे उड्या मारते. समर्थ म्हणतात, मनाला नियंत्रण नसेल तर संसार विखरून जातो. विचारावर नियंत्रण, बोलण्यात संयम, कृत्यामध्ये शुद्धता आणि रामनामाचा आधार हे 4 स्तंभ मनाला स्थिर करतात. नामस्मरणाचे मोठेपण. समर्थ दुसऱ्या दशकात वारंवार नाम जपण्यावर भर देतात. रामाचे नाव मनाला स्वच्छ करते. जसे चिखलात पायाने चालले की घाण लागते, तसेच संसारात वावरताना मनाला घाण लागते. नावस्मरण म्हणजे जणू मनाचं स्नान. श्रीराम जय राम जय जय राम सकाळी संध्याकाळी 10 मिनिटे शांत बसून मनात किंवा हळू आवाजात. याचा परिणाम मन शांत, विचार स्वच्छ आणि चित्त प्रसन्न. गुरुचे सतत स्मरण. गुरु म्हणजे दीपस्तंभ. समर्थ म्हणतात, गुरु हेच जीवनाचे खरे रक्षण करणारे. गुरुचा उपदेश विसरू नका. जीवनात अडचण आली की गुरुचरित्रे आठवा. गुरुचरणी मन वहा आणि गुरुने दिलेला मार्ग स्वीकारा. यामुळे मनुष्य कधीही चुकत नाही. चांगले चरित्र घडवा. या दशकाचा शेवट आणि सर्वात मोठा संदेश. आपले चरित्र शुद्ध ठेवा. चरित्र म्हणजे वाणी, वागणूक, विचार आणि आचरण. कोणतीही गोष्ट सावधपणे करा. बोलण्यापेक्षा करण्यावर भर द्या. चूक झाली तरी लगेच माफी मागा. कोणाचे मन दुखावले तर स्वतःहून सुधारणा करा. जे मनुष्य आपले चरित्र चांगले ठेवतात तेच देवाच्या राज्यात प्रवेश करतात. निष्कर्ष. समास 1 दशक 2 आपल्याला सांगते, वाईट संगती टाळा. चांगली संगत शोधा. सत्य, दया, संयम, करुणा वाढवा.
मन नियंत्रणात ठेवा. नामस्मरण अवश्य करा. चांगले चरित्र घडा. सत्कर्माने देवाची पूजा करा. याप्रमाणे जीवन जगले की मन स्थिर, चित्त निर्मळ आणि भक्ती दृढ होते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.